उद्याच्या निकालाची राज्यभरात उत्सुकता आहे। चौकाचौकात नाक्यानाक्यावर चर्चा सुरू आहेत। मुख्यमंत्री कोण होणार, सरकार कोण स्थापणार यावर पैजा लागतायत। मॉर्निंग वॉकला गेलेल्या पुणेकरांच्या मतांचा कानोसा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। इथे अनेक लोक व्यायाम करायला येतात। आपल्यासोबत एक दादा आहेत। आजचं महायुती सरकारचा शेवटचा दिवस आहे। व्यायाम करताना दिसतायत। कोणाचं सरकार आवडेल? युतीचं सरकार आवडेल सध्या। बीजेपी। हो। का बीजेपीचं आवडणार? कारण त्यांचा अजेंडा हा विकासावरती आहे। त्याच्यामुळेच बीजेपीचं सरकार, युतीचं सरकार ते आवडेल। हाँ, 2 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष असं काही नकोय। एक स्थिर सरकार हवंय जेणेकरून सर्व जनतेचे प्रश्न व्यवस्थितपणे सुटावेत। हेच, बाकी काय अपेक्षा नाही सरकारकडून। तुम्हाला वाटतं का महिला मुख्यमंत्री व्हावी? येस, ऑब्वियसली बीइंग अ वुमेन मला ऑब्वियसली वाटतं की व्हावी। माझ्या दृष्टिकोनातून अजितदादा बेस्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होऊ शकतात। कारण त्यांचा प्रशासनावरती पकड चांगला आहे, काम करण्याची शैली चांगली आहे। तर महाराष्ट्रासाठी योग्य मुख्यमंत्री म्हणून अजित पवार मला योग्य वाटतात। बरेच ठिकाणी बीजेपीचं भरपूर काम झालेलं आहे आणि ते दिसलंय लोकांना सुद्धा। त्यामुळे यावर्षी कमळ फुलणार आहे। तुम्हाला? हो, कमळ फुलणार। मोदीचे काम एकदम छान केलेलं आहे। त्यांनी काम एकदम मस्त केलेलं आहे मोदींनी। त्याच्यामुळे मोदी येणारच। 1000% मोदी येणार, कारण त्यांनी काम एकदम एक नंबर। मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्राचा जर मोदींचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं? फडणवीस। एकनाथ शिंदे इकडले म्हणतात, तुम्ही फडणवीस म्हणता? फडणवीसच येणार। नाही, महायुतीचं सरकार येणार आहे। देवाभाऊच होतील मुख्यमंत्री। दोन्ही सरकारपैकी कोणतंही सरकार येऊ दे, आम्हाला सुरक्षितता आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक जे कोणतं सरकार करेल त्याच सरकारकडे आमचा कल असेल, असं या सगळ्या पुणेकरांनी मत व्यक्त केलंय। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।